हॅलो नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघतोय उन्हाळ्यासाठी स्पेशल शरीराला थंड ठेवणारे अगदी चटपटीत चवीचे पाचक असे सरबताचे 3 प्रकार. एकदम सोपे बनवायला, अगदी 5 मिनिटामध्ये सरबत तयार होईल इतके सोपे आहेत बनवायला. तर चला बघूया हे 3 प्रकारचे सरबत आज मी कसे बनवले ते दाखवते. तर पहिला सरबत आहे तो म्हणजे काकडीचा. हा काकडीचा सरबत बनवण्यासाठी मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलं. या भांड्यामध्ये काकडीच्या 7 ते 8 स्लाइस घालून घेते. फक्त एक छोटासा तुकडा आल्याचा, 7 ते 8 पुदिन्याची पानं आणि आता थोडंसं पाणी घालून हे छान एकदम स्मूथ होईपर्यंत मिक्सरला फिरवून घेऊया. हे बघा, हे मी मिक्सरला फिरवून घेतलं. आता एक ग्लास घेतला. या ग्लासमध्ये बर्फाचे काही तुकडे घालूया आणि यामध्ये आपण जो मिक्सरला फिरवून घेतला तो ज्यूस गाळून घेतला. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तो ज्यूस मी गाळून या ग्लासमध्ये घालून घेतला. आता यामध्ये 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घालायचा. लिंबू पिळून घेतलेला तो रस 2 ते 3 चमचे घेतला. त्यानंतर 1.5 चमचा मिक्सरला फिरवून घेतलेली साखर घेतली. जर तुम्हाला साधी साखर वापरायची असेल तर ती देखील वापरू शकता, पण मिक्सरला फिरवून घेतलेली साखर यामध्ये पटकन मिक्स होते म्हणून मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. तर आता 1.5 मोठा चमचा साखर यामध्ये घातली. तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये मी घालते सब्जा बी. हे सब्जा बी उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत, शरीराला थंड ठेवते आणि म्हणूनच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हे सब्जा बी उन्हाळ्यामध्ये खाल्ले जातात. तर हे सब्जा बी साखर वगैरे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये फक्त मीठ घालायचं राहिलेलं आहे. तर शेवटी थोडंसं म्हणजेच पाव चमचा काळं मीठ मी यामध्ये घालून घेतलं. पुन्हा एक वेळ मिक्स करून घेऊया आणि हा आपला काकडीचा सरबत पिण्यासाठी तयार झाला. एक वेळ चव बघू शकता आणि त्यानंतर साखर किंवा मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करून घेऊ शकता. शेवटी वरच्या बाजूनी आणखी थोडीशी पुदिन्याची पानं फक्त गार्निशिंगसाठी घालून घेते. पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि हा काकडीचा सरबत पिण्यासाठी तयार झाला. नेहमीपेक्षा वेगळा, खूप चटपटीत चवीचा हा सरबत तयार आहे. आता बघूया पुदिन्याचा सरबत. तर हा पुदिन्याचा सरबत बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची 15 ते 20 पानं घेतलेली आहेत. जर पुदिन्याचा फ्लेवर जास्त स्ट्रॉंग वाटत असेल तर पुदिन्याची पानं कमी करू शकता. त्यानंतर 2 ते 2.5 मोठे चमचे साखर पावडर घेतली. तुम्ही साखर देखील वापरू शकता. तर थोडंसं पाणी घालून एकदम स्मूथ होईपर्यंत हे वाटून घ्यायचं. आता एका ग्लासमध्ये बर्फाचे काही तुकडे घातले आणि आपण जे वाटून घेतलेली पुदिन्याची पानं होती ती पुदिन्याची पानं गाळणीवर गाळून या पेल्यामध्ये घालून घेतली. आता यामध्ये 2 ते 3 चमचे लिंबूचा रस, अजून 1 चमचाभर साखर घालते. आपण मिक्सरला पानं फिरवून घेतेवेळी देखील साखर वापरलेली आहे, तर तुमच्या चवीनुसार आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करा. त्यानंतर 1 ते 1.5 मोठा चमचा सब्जा बी भिजवून घेतलेले, त्यानंतर पाव चमचा काळं मीठ घातलं. व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि पुन्हा यामध्ये थंड पाणी घालायचं आणि हा आपला सरबत पिण्यासाठी तयार. एक वेळ चव चाखून बघा आणि साखर मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करून घ्या. हा आपला पुदिन्याचा सरबत पिण्यासाठी तयार झाला. खूप टेस्टी, अगदी चटपटीत चवीचे हे सरबत तयार होतात. एक वेळ नक्की ट्राय करून बघा. आता आपल्याला बनवायचं आहे कोकम सरबत. तर हा कोकम सरबत बनवण्यासाठी इथं मी एक बाऊल घेतलेला आहे. या बाऊलमध्ये 5 ते 6 चमचे साखर घेते. ही मिक्सरला फिरवून घेतलेली साखर आहे. तुम्ही नॉर्मल साखर देखील वापरू शकता. त्यानंतर पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ घातलं. आता यामध्ये पाऊण लिटर थंड पाणी घ्यायचं आहे. हा सरबत मी 3 ते 4 लोकांना पुरेल इतका करते, त्यासाठी पाऊण लिटर पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 6 ते 7 चमचे कोकम सिरप, म्हणजे जे कोकम आगळ म्हणून येतं ते सिरप घेतलेलं आहे. त्यानंतर एका मोठ्या लिंबाचा रस, साधारण 5 ते 6 चमचे लिंबाचा रस होईल इतका मी घेतलेला आहे. त्यानंतर घ्यायचं आहे सब्जा बी. तर मी इथं
3 ते 4 मोठे चमचे सब्जा बी घेतलेले आहेत. सब्जा बी नंतर घालायचं आहे पुदिन्याची पानं. ही पुदिन्याची पानं हातावरच थोडीशी चुरून घालायची आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. शेवटी काही बर्फाचे खडे घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक वेळ चव चाकून बघा. साखर किंवा मिठाचं प्रमाण, लिंबूचं प्रमाण ॲडजस्ट करून घ्या. आणि हा आपला कोकम सरबत पिण्यासाठी तयार झाला. 3ही प्रकारचे जे सरबत दाखवले आहेत एकदम चटपटीत चवीचे होतात. अगदी 5 मिनिटामध्ये तयार होतात. खूप सोपे आहेत बनवायला. खूप रिफ्रेशिंग असे हे सरबताचे प्रकार आहेत. एक वेळ नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.